सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं क्षमा मागतो की खूप वेळापासून आपण इथे बसलेले आहे. पण आपल्याला माहीत आहे की निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर खूप सारे लोक उभे राहतात. कोणी कोणत्या गावातून आलेले आहेत. कुछ भी क्या हो जाए पता नहीं है, लेकिन ये बच्चों को कुछ लेना देना नहीं है. वो आराम से बैठे हुए हैं, एंजॉय कर रहे थे. दुर्दैव आहे ते, म्हणजे मागच्या 1 वर्षापासून जे मी सरकार क्षेत्रामध्ये जे जे गरीब लोकांचे, कष्टकरी लोकांचे जे लूट सुरू आहे, खुलेआम सुरू आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो. म्हणजे मी जेव्हा आमदार होतो 2014 ते 2019 मध्ये, एक नियम आहे की कोणत्याही हॉस्पिटलच्या जवळ, कोणत्याही शाळेच्या जवळ दारूची दुकानचा परवाना दिला जात नाही. ते नियम आहे. एक्साइज डिपार्टमेंटचा एक कायदा आहे की हॉस्पिटलच्या जवळ, शैक्षणिक संस्थांच्या जवळ. मग सागर एरियामध्ये एक अशी दारूची दुकान होती, जे खाली जे कॉम्प्लेक्स होता तिथे दारूची दुकान आणि त्याच बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर शाळा होती आणि मुलींची शाळा होती. जेव्हा मुली ते बाहेर यायचं तर ते दारू पिऊन जे लोक रस्त्यावर जे काही गोंधळ घालायचे, तर मी हे मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केलं होतं. एका सेम बिल्डिंगमध्ये शाळा पण चालवली जात आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये एक दारूची दुकान पण आहे, देशी दारूचं. नियम काय सांगतं? हे मुद्दा उपस्थित केल्यानंतर काही दिवसानंतर मला इकडचे अधीक्षक एक्साइज डिपार्टमेंट कडून एक पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं की दारूची दुकान पहिले उघडण्यात आली होती आणि शाळा नंतर आली, म्हणून आम्ही ते दारूचे दुकान बंद करू शकत नाही. मी त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की त्या शाळेमध्ये 1200 मुला मुली शिकत आहेत. हायस्कूलचेही मुली आहेत. ते बाहेर जाताना येताना दारू पिणारे लोक कशा प्रकारे गोंधळ घालतात, रस्त्यावर उभे राहून लघवी करतात, हे या मुलींवर काय परिणाम होत असेल कोणी ऐकायला तयार नाही होते. पत्र लिहिलं यांना, कलेक्टरला, पोलिसांना, सगळ्यांना पत्र लिहिलं. मग एक दिवस हे ठरवलं की ज्यांना जे भाषे कळतात त्या भाषेमध्ये आपण त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. मग गेलं तिथे आणि ते दारूची दुकान फोडून टाकली. आता ते फोडल्यानंतर जे दारूची दुकानवाला जे होता त्यांनी माझ्या विरोधात केस केला. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझ्या विरोधात FIR रजिस्टर करण्यात आला आणि त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये हे लिहिलं की माझ्या गल्ल्यातून 2035 रुपये चोरण्यात आलेले आहेत. 2035 रुपये. आणि पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारावर माझ्यावर डकैतीचा गुन्हा दर्ज केला. डकैतीचा पैसे किती? 235 रुपये. ते केस आतापर्यंत हायकोर्टामध्ये सुरू आहे. मी ते केस फाईट करत आहे. 2014ला जेव्हा मी निवडून आलो होतो, पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभे राहिलो होतो, माझ्या विरोधात एक साधी NC, एक साधा केस नाही होता. 2014 पर्यंत एक साधी NC, कुणाला शिवीगाळ करणं किंवा थप्पड मारणं, कशा प्रकारचा एकही केस माझ्यावर होता. आता फॉर्म भरताना हे बंधनकारक आहे. त्या फॉर्म मध्ये हे लिहायला पाहिजे असतं. नियम आहे की तुमच्या विरोध किती केसेस आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे केसेस आहेत. तर माझ्या विरोधात जे पोलीस कमिशनरांनी लिस्ट पाठवली, माझ्या विरोधात 12 केसेस रजिस्टर आहेत. आणि ते 12 केसेस कसले आहेत? कोरोनाच्या काळात जेव्हा छोट्या छोट्या दुकानदारांना
तुम्ही दुकान उघडू शकत नाही. खूप छोटी छोटी दुकानं होती. कोणीतरी लपवून छुपवून मास्क विकत होता, कोणीतरी सॅनिटायझर विकत होता. एक दूधवाला होता, त्याला 1 तासाची परमिशन देण्यात आली होती. तो 15 मिनिट जास्त आपली दुकान उघडलं होतं. तर हे सगळं असं मिळून कमीत कमी 40 असे दुकानदार होते ज्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई केली. जे सॅनिटायझर विकत होता, छोटीशी दुकान जालना रोडवर जय नावाचा एक माणूस होता, 20,000 रुपयाची पावती त्याला देण्यात आली होती. जे दूध विकणारा होता त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 3दा त्याला वॉर्निंग दिली होती. 80,000 रुपयाची फाईन करण्यात आली होती. असे 40 दुकानदार होते. ते सगळ्यांकडे गेले आणि सगळ्यांकडे गेल्यानंतर कोणीही त्याला प्रतिसाद देत नाही होते. मग ते गरीब लोक माझ्याकडे आले. मी म्हटलं चला उद्या मी येतो तुमच्या सोबत लेबर कमिशनर ऑफिस मध्ये आणि आपण बोलू त्याला. आणि जेव्हा आम्ही गेलो तिथे ते लेबर कमिशनर जे होतं, मी त्यांना समजून सांगत होतो की साहेब गरीब लोक आहेत, इतके महिने झालेले आहेत, ते कशा पोट भरणार, त्यांच्याकडे पैसे नाही आहे आणि ते कोणता गैरकानूनी कारभार करत आहे. ते दूधवाला 1 तासाचा ऐवजी 15 मिनिट जास्त घडला होता. तर तुम्ही इतकं मोठे मोठे फाईन. तर ते वारंवार मला काय सांगत होते की नाही साहेब कलेक्टर साहेबांचा आदेश, साहेब कलेक्टर साहेबांचा. मी म्हणत होतो की साहेब तुम्ही बघा काहीतरी करा. कुठून आणणार ते? त्या काळामध्ये आपल्यालाही माहिती आहे सगळ्यांची परिस्थिती काय होती. तर मी विनंती करत होतो ते ऐकत नाही होते आणि वारंवार हेच सांगत होतो की कलेक्टर कलेक्टर. मी म्हटलं आता त्याला जे भाषा कळते त्या भाषामध्ये बोलावं लागेल. आणि मी त्याला बोललो, अरे हे सुन, कलेक्टर तेरा बाप है क्या? मैं तेरे को बोल रहा हूँ जब से ये लोगों के पैसे कम कर करके तेरे को समझ में नहीं आ रहा. मग त्याला कळलं. आणि ज्याचा वर 20,000 रुपये, 40,000, 80,000 रुपयाची फाईन करण्यात आली होती, तर ते फाईन 500 रुपये, 1,500 रुपये आणि 2,000 रुपये पर्यंत आणण्यात आली. मग फक्त खासदार केल्यानंतर तुम्हाला आणि खासदाराने तुम्हाला जे भाषा करतं ते भाषामध्ये बोलल्यानंतर तुम्हाला कळतं. मग त्याच रात्री सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात एक तक्रार क्रांतीचौक पोलीस स्टेशन मध्ये केली की हे गुंडांना घेऊन आलं होतं, सरकारी कामात अडथळा निर्माण केलं, धमक्या दिलं. मी त्याला खूप चांगल्या रीतीने बोलत होतो. ते सगळं युट्यूबवर आहे. तुम्ही युट्यूबवर जाऊन बघितलं लेबर कमिशनर ऑफिस मध्ये दुकानदाराच्या संदर्भात ते सगळं अवेलेबल आहे. मग का असं होतं? एक पतसंस्था बोलतो, काही नियम आहे का नाही आहे, काही कायदे आहे का नाही आहे, का तुम्ही वाट बघणार आहे की कोण खासदार हे मुद्दा उचलणार आणि ते मुद्दा उचलल्यानंतरच यांना आपण न्याय देणार. आणि मी उचललं म्हणजे मी तुमच्यासाठी भांडणार लागणार. अमरावतीमध्ये एक पतसंस्था 1,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. 1,500 कोटी रुपयाचा. आणि अशाच आपल्यासारखे सामान्य लोक आयुष्यभरची कमाई, हे बीड मधला जे माणूस आहे ते कुठे सत्ताधारी त्यांना शॉल हार घालून आपल्या पक्षामध्ये घेतो. मग कुठे जाणार हे लोक आणि कोण त्याच्यावर कारवाई करणार? तो तर सत्ताधारी पक्ष मोठा नेता झालेला आहे. कोण करणार त्याच्यावर कारवाई? पोलिसांमध्ये हिंमत आहे का? किती 1,000 कोटी रुपयांचे असे घोटाळे दर काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये येत आहे. काही नियम नाही, काही कायदा कानून नाही. मागच्या 1 वर्षामध्ये मी माझी टीम, प्रांतोष असू द्या, असरार असू द्या, वाजिदभाई असू द्या, आमचे अमरवीर हैदरा असू,
हे सगळे लोक त्याच्या मागे दररोज पाठपुरावा करत आहेत. का अशी वेळ लागते तुम्हाला की तुम्हाला खासदार पाहिजे मग कारवाई होणार? म्हणजे मी आजच्या संदर्भात जेव्हा 1 वर्ष झालं असेल, 1 वर्षाचं जास्त झालं असेल, आम्ही सगळीकडे गेलो. डीडीआर ऑफिस, कमिशनर सहकार विभाग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री सगळ्यांना भेटलो. मग एक गोष्ट मला कळली की हे लोक इतके पॉवरफुल आहे की तुमच्या पैसा आहे त्यांच्याकडे, पण त्यांना माहित आहे की कोणीही आमचं काही वाटा करू शकत नाही. कारण आपले संबंध आहे मंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी जुळलेले आहे. अधिकाऱ्यांना आपण 5-25 लाख रुपये देऊन आपण विकत घेऊ शकतो. पोलिसांना आपण 5-25 लाख रुपये देऊन आपण विकत घेऊ शकतो. आदर्शच्या संदर्भात जेव्हा मी हे मुद्दा घेतला होता माझ्या हातात, खूप दबाव टाकण्यात आला होता माझ्यावर, खूप दबाव. लोकांना माझ्याकडे पाठवण्यात आला होता की साहेब तुमचे कोणी जवळचे असेल तर त्यांची लिस्ट द्या, आम्ही त्यांचा सेटलमेंट करून टाकू. मी म्हटलं आहे माझे जवळचे लोक आहेत तर किती आहे? मी म्हटलं पूर्ण जे सभासद आहे 65,000 लोक, ते सर्व माझे जवळचे. तुम्ही त्यांचं सेटलमेंट करा, मला काही घेणं नाही. मी एका वकिलाला त्याच्या घरी पाठवलं होतं मान कापायचा की तू लिहून दे की तुझी हे प्रॉपर्टी आहे, तुझ्याकडे इतकं गोल्ड आहे, हे जमीन आहे, हे दुकान आहे, हे मी विकून द्यायला तयार आहे. नाही, इतकी माळ झाली होती त्याला असं वाटत होतं की मी पूर्ण डीडीआर ऑफिसला विकत घेतलेला आहे. पूर्ण डीडीआर ऑफिस त्याची गुलामगिरी करत होते. कारण त्याच्याकडे 300, 400, 500 कोटी रुपये कुणाचे रोजचे पैसे होते. त्याला माहित होतं की मी परत करणार नाही. हे किती दिवस लागणार, यांची काय ताकद आहे, किती दिवस ते चक्रा मारणार. सगळ्यांना विकत घेण्याची त्याची ताकद होती आणि त्यांनी तसं केलं होतं. पत्रकारांना, मीडियाला विकत घेण्यात आलं होतं. कोणीही बातमी छापायला तयार नाही. मग जेव्हा मी हे मुद्दा घेतलं त्याच्यानंतर मला एक गोष्ट कळली की फक्त हे आदर्श असू द्या, यशस्वी असू द्या, ज्ञानदाता म्हणजे इतके सारे पतसंस्था आहेत, कोट्यवधी रुपये लोकांचे, आणि ते मजा करत आहे. सगळीकडे गेल्यानंतर काहीही माझा एकच होते की तुम्ही आज त्यांचा पैसे द्या, जेलमधून मी मदत करतो तुम्हाला. जेल से बाहर निकालने के लिए मैंने कहा कि मैं तेरे को मदद करूंगा, इनके पैसा वापस कर. कोणी ऐकायला तयार नाही. मग मी हायकोर्टामध्ये जनहित याचिका फाईल केली. आणि मी लॉयर नाही आहे, मी वकील नाही आहे, माझ्याकडे लॉची डिग्री नाही आहे. 24 वर्ष एक खरी गोष्ट आहे, मी पत्रकार होतो. 12 वर्ष मी लोकमत मध्ये काम केलं. 12 वर्ष मी एमबीटीव्हीचा प्रमुख होतो पुण्याला. तर मी एक निर्णय घेतला की आपण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये आदर्शचं एक उदाहरण घेऊन आपण सगळे दुसरी जे पतसंस्था आहे आपण सरकारला विचारू की त्याचा नियम काय आहे. पैसे जेव्हा लोक इन्व्हेस्ट करतात तर ते असं कोणीतरी दुकान उघडतो आणि तुम्ही तुमच्या ठेवी जे आहे त्याच्या घेतो असं नाही आहे. त्याला लायसन्स सरकार देतं. मग सरकार जेव्हा लायसन्स देतं तर जबाबदारी कुणाची? सरकारची. पैसे बुडाले तर सरकार जबाबदार. बँक बुडाली, तुमचे 2 कोटी रुपये असेल बँकामध्ये, मग इन्शुरन्सचे पैसे किती मिळणार आपल्याला? 5 लाख रुपये. तर मी निर्णय घेतला की हायकोर्टामध्ये ही केस लढण्यासाठी मी कोणताही वकील लावणार नाही. मी स्वतः हायकोर्टामध्ये उभे राहून हे केस लढणार. मी निर्णय घेतला. मग मला हायकोर्टाचे रजिस्ट्रारने
विचारलं की आम्ही पेपरमध्ये वाचत असतो तुम्ही कशा प्रकारे त्या लोकांना न्याय देण्यासाठी लढत आहे, पण तुम्ही हे केस लढण्यासाठी एक वकील का नियुक्त करत नाही? मी म्हटलं की वकील उभे राहणार तर ते कायद्याच्या मुद्द्यावर बोलणार. मी या लोकांची आज काय परिस्थिती आहे, कसे 24 लोक मेले आहे, कसे टोपला नावाचा एक ठेवीदार एनजीएम हॉस्पिटल मध्ये तो जीवन आणि मृत्यूची लढाई लढत होता, म्हातारा माणूस. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिची बायको वयोवृद्ध महिला मला मिळून ज्या प्रकारे ती रडत होती, तिची अपेक्षा होती की ह्या माणसाला वाचवण्यासाठी कोणी येत नाही, तुम्ही माझा मुलगा म्हणून तुम्ही आमची मदत करा. ती बाई मला सांगत होती की दररोज हॉस्पिटल वाले हे सांगतं की आज 10,000 रुपये डिपॉझिट करा, आज 20,000 रुपये डिपॉझिट करा. त्या माणसाला मुले होते, त्यांचा मुलगा होता, पण एक दिवस हॉस्पिटल मध्ये आला नाही, कारण त्याला चीड निर्माण झाली होती की तू कशासाठी हे पैसे त्या आदर्श मध्ये टाकला असेल, तुझा बाप आहे ना, तुझा वडील आहे. त्या बाईला मी घेऊन गेलं हॉस्पिटलमध्ये. त्या हॉस्पिटलच्या सुपरिटेंडंटच्या समोर त्याला उभे केलं आणि त्या सुपरिटेंडंटला सांगितलं की आतापासून या माणसाकडून तुम्ही 1 रुपया मागितलं तर मागच्या 5 वर्षामध्ये तुमच्या त्या चॅरिटीचे बेडचा हिशोब मी काढला ना तर तुमचं हॉस्पिटल बंद करून टाकेल. 1 रुपया त्याच्यानंतर मागितलं नाही ते का? फक्त खासदार गेला म्हणून. ही बाईचे पैसे पतसंस्थेमध्ये आहे. संतोष नावाचा एक युवक, कॅन्सर आहे त्याला माउथ कॅन्सर आहे, एक ऑपरेशन झालेलं आहे. तिची आई आणि ते संतोष नावाचा मुलगा 20 किंवा 30 लाख रुपये त्यांचे आहे आदर्श मध्ये. त्याला बोलता येत नाही. ती आईची परिस्थिती काय असेल की माझे पैसे आहेत ते खात्यामध्ये, पण मी माझ्या मुलाचा मी बरोबर आज तिला मेडिकल फॅसिलिटी देऊ शकत नाही. आठवड्यात एकदा तरी ते दोघं आई आणि त्याचा मुलगा संतोष ते माझ्याकडे यायचं. 4.5 लाख रुपये त्याला ते ऑपरेशन करण्यासाठी लागत आहे. 4.5 लाख रुपये पैसे आहे, पण काय कंडिशन आहे, आज ते 4,000 रुपये देण्याची त्यांची परिस्थिती नाही आहे. मग हे आईला मी काय सांगू की मरू द्या तुझ्या मुलाला. एक आईची काय व्यथा असेल की जे माझ्याकडे येऊन ज्या प्रकारे ती घडती. मग मी माझा जे कनेक्शन आहे मुंबईला त्या कॅन्सर हॉस्पिटलला मी फोन केलं, डीनशी बोललो, डीनला सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे, तुम्ही यांची मदत करा, मी त्यांना पाठवत आहे. माझ्याकडून जे काही जमलं मी केलं, त्यांना पाठवलं. आता कालच ते संतोषची आईचा फोन आला होता की आम्ही जाऊन आलं, त्यांनी एक डेट दिलेली आहे, या डेटवर या, तुमचं ऑपरेशन करू. बोलण्याचा अर्थ एकच आहे. याचे किती एक माणसाची काय कंडिशन आहे. मी केलं असतं नाही, चांगला वकील ठेवला असतं, काही मोठं हे नाही आहे, पण मी कोर्टाला रजिस्टरला हे सांगितलं कि साहब मेरे पास हर रोज जो महिलाएं आती है, जो बुजुर्ग लोग आते हैं, जो बूढ़े लोग आते हैं, जिनकी जिंदगी भर की कमाई उन्होंने उसके अंदर डाले हैं, मेरे हिसाब से वो वकील अदालत के अंदर वो बता नहीं सकेगा जितना मैं बता सकूंगा. आणि मी उभे राहिलो कोर्टामध्ये. खूप प्रयत्न करण्यात आले,
की हे पेटिशन एक्सेप्टच नको व्हायला पाहिजे, डिस्मिस व्हायला पाहिजे. मग मी कोर्टाला समजावून सांगितलं की फक्त एक पतसंस्थाच्या बाबतीत नाही आहे, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं की हजारो कोटी रुपयांचा हे घोटाळा आहे. सरकारी वकील म्हटलं की आपण पोलीस कमिशनरांना याच्यामध्ये पार्टी करू. मी म्हटलं नाही, पोलीस कमिशनर एक शहराचा पोलिसांचा प्रमुख आहे. आपल्याला करायचं असेल तर महाराष्ट्राचे ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग याला पार्टी करा. आणि का मी त्यांना सांगितलं की जेव्हा एमपीआयडीचे प्रपोजल तिथे जातात, ते सँक्शनिंग अथॉरिटी तो आहे. अनेक वर्षापासून अनेक पतसंस्थाचे एमपीआयडीचे प्रपोजल तिथे प्रलंबित आहे, सँक्शन होत नाही. 3-3, 4-4, 5-5 वर्षापासून ते प्रलंबित आहे एमपीआयडीचे प्रपोजल. मी म्हटलं त्यांना करा पार्टी. परिणाम काय होतो, कोर्ट त्याला पार्टी करतं आणि 4 दिवसानंतर, फक्त 4 दिवसानंतर मला मंत्रालयातून फोन येतं आणि मंत्रालयाचे ते अधिकारी मला सांगतं की साहेब, आदर्शच्या संदर्भात तुम्ही जे कोर्टामध्ये यांना पार्टी करण्यासाठी आदेश काढला होता, त्याचा परिणाम हे झालं की आदर्शच्या एमपीआयडीचा प्रपोजल 4 दिवसामध्ये सँक्शन करण्यात आलेला आहे. 4 दिवस का? खासदार लागते तुम्हाला हे करण्यासाठी. फक्त खासदार आहे म्हणून तुम्ही त्यांना न्याय देणार आहे. काहीतरी नियम असायला पाहिजे का नाही पाहिजे, काहीतरी कायदे कानून आहे का नाही आहे. मग मी केला माझ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी. बीडमध्ये बुडाली, उस्मानाबादमध्ये, परभणीमध्ये, नांदेडमध्ये, लातूरमध्ये, यांच्यासाठी कोणी भांडणार नाही, कोणी लढणार नाही. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की देशामध्ये मी आपल्यालाही तशा प्रकारे समर्थन करणार आहे, पूर्ण ताकद लावणार आहे तुमच्यासाठी. आदर्शचा उदाहरण, आदर्श इतक्या महिन्यापासून आम्ही लढत आहे. मी त्यांना शब्द दिलेले आहे की देशामध्ये ही पहिली पतसंस्था असेल की ज्याचे 200 कोटी रुपये लोकांचे बुडाले. कोणत्याही पर्याय नाही होता, बुडाले म्हणजे बुडाले. कितीही ताकद लावली असती तर ते लोकांना पैसे मिळाले नसते. पण मी त्यांना शब्द दिलेला आहे, तुमचा एक एक पैसा परत आणण्याची जबाबदारी इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहे. एक एक पैसा. फक्त मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की काय तुम्ही अशा प्रकारचा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. 2 केसेस आदर्शचे पोलिसांनी माझ्या विरोधात आदर्शच्या संबंधात आंदोलन केले. मग माझ्यावर केस, एक केस कशासाठी, तर आम्ही डीडीआर ऑफिस समोर आंदोलन केलं, डीडीआरला जबाब विचारलं आणि त्याच्यानंतर पोलीस कारवाई करत नाही होती, चेअरमॅनला, डायरेक्टरला अरेस्ट करत नाही होते. खूप लोक जमले होते. आम्ही म्हटलं की आता मिड कॉर्नर पर्यंत, आपण बस स्टँड पर्यंत आलेले आहे, आता चला सगळेजण जाऊन आपण पोलीस कमिशनरना भेटू. कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही, कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही. बस स्टँड पासून ते पोलीस कमिशनर ऑफिस मिड कॉर्नर पर्यंत आम्ही पायी गेलो. त्याच रात्री माझ्या विरोधात अजून एक एफआयआर रजिस्टर करण्यात आलं की विना परवानगीने मी मोर्चा काढला. ते पण 12 केसेस मध्ये ते पण केस आहे. मग डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर जेव्हा आंदोलन केले, त्यामध्ये आपलेही खूप सारे लोक तिथे उपस्थित होते. काय मागणी होती म्हणजे आमची, इथे विभागीय आयुक्तांनी बाहेर यावं. मी बंद दरवाजात कोणत्याही काम करत नाही, करणार नाही. मी फक्त हे सांगितलं होतं की त्या अधिकाऱ्यांनी बाहेर यावं, निवेदन स्वीकारा आणि तुम्हाला जे आश्वासन द्यायचं ते द्या, सगळ्यांच्या समोर द्या. म्हणजे नाही, मी बाहेर घेणार नाही,
कायदा सांगत नाही असं आम्हाला हे सांगण्यात आलं होतं. कायदा सांगत नाही की अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारा. मी म्हटलं हे हरामखोर ते पैसे खात होते का नियमाप्रमाणे खात होते का? एक अधिकाऱ्याने मला सांगितलं की साहेब आम्ही खूप त्यांना सांगितलं की साहेब 5 मिनिटासाठी कमीत कमी तुम्ही बाहेर या, खूप सारे गोरगरीब लोक आहेत. आसू गॅस म्हणजे आसू गॅस कोणत्या परिस्थितीमध्ये सोडण्यात येतं? तुमच्या हातात लाठी आहे, काठी आहे, दगड आहे, तुम्ही तोडफोड करणार आहे. या परिस्थितीमध्ये सौम्य लाठीमार करण्यात येतं. त्याच्यानंतर तिसरी स्टेज आहे आसू गॅस सोडण्याची. कोण होते समोर? आमची आजी जशी ज्या वयाची आहे, म्हातारे लोक, महिला, त्यांच्यावर तुम्ही आंसू गॅस. आणि मला एक अधिकारी ने सांगितलं कि साहब वो अधिकारी बाहर आएगा नहीं करके. तो मैंने उसको बोला अगर वो जिद के ऊपर बैठा है कि अंदर ही बैठे रहेगा तो उसको बोलना कि मुझे पहचानता नहीं है, तू जितनी देर बैठेगा मैं उतनी देर बाहर बैठूंगा, तुझे तो बाहर निकाल दूंगा. चीफ सेक्रेटरीला बोललो, डीजीला बोललो, मुख्यमंत्री ऑफिसला बोललो. सगळे लोक मला नियम सांगत होते की नाही साहेब नियम आहे, IAS ऑफिसर आहे. मी म्हटलं काय आहे? म्हणजे एसी कॅबिन मध्ये बसण्यासाठी IAS ऑफिसर आहे, बाहेर येणार नाही, गोरगरिबांचं निवेदन स्वीकारणार नाही. कसला ऑफिसर? किती तासानंतर आलं? 10 मिनिटाचं काम होतं. पुन्हा रात्री 353 सरकारी कामात अडथळा. इतके कलम लावले माझ्या विरोधात. त्यांना असं वाटलं आपण इतके सारे कलम लावल्यानंतर हे खासदाराला काहीतरी भीती होणार. मी म्हटलं तुम मेरे को पहचानते नहीं हो, मैं किस मिट्टी से बना हुआ. आज हमने जिस हाईकोर्ट के अंदर हमने गए, उस हाईकोर्ट के अंदर हमने पहली मर्तबा ये हो रहा है कि रिजर्व बैंक ऑफ इंडिया को भी हमने पार्टी बनाया है. और हमने सरकार से ये लिखित में मांगा है अगर कोई पद संस्था को सरकार विभाग लाइसेंस देता है, उनका पैसा डूबता है, तो वो ठेकेदारों का पैसा जल्द से जल्द कैसे वापस किया जाए, इसके बारे में सरकार के पास क्या नियम है ये बताओ. नियम ही नहीं है. नियम ही नहीं है. मतलब ये है कि अगर आज इम्तियाज जलील ने एक छोटी सी दुकान पे ले लिया, अपना शटर खोल के बड़ा सा बोर्ड लगा दिया, उस बोर्ड के अंदर, दुकान के अंदर 5 बड़े बड़े नेताओं के तस्वीर लगा दिया जो सभी अलग अलग राजनीतिक पक्ष से ताल्लुक रखते हैं. भाजपा से मोदी साहब की लगा दिया, शरद पवार साहब की लगा दिया, एकनाथ शिंदे साहब की लगा दिया, उद्धव ठाकरे साहब की लगा दिया. सभी के फोटो लगा दो. सामान्य माणूस गेल्यानंतर बापरे बाबा त्यांचे संबंध किती मोठे आहेत, सगळ्यांसोबत त्यांचे संबंध आहेत. छोटीशी शटर, पण सांगायचे लोकांना आम्ही तुम्हाला 12% देणार, 14% देणार, 15% देणार. गोरगरीब लोक कोणीही त्याच्यामध्ये अडकणार. उद्देश काय आहे की जीवनभर कष्ट केलेले आहे की 2 पैसे जास्त इन्व्हेस्टमेंट मिळत असेल तर आम्ही ठेवा, पण परत मिळण्याची काय गॅरंटी? काही गॅरंटी नाही. एक दिवस तो आपला शटर डाऊन करतो, सगळं प्रॉपर्टी विकून टाकतो. दुबई, सिंगापूर, कुठे गेलो? सिंगापूर. आता या परिस्थितीमध्ये सांगा, मला हे माहित होतं की मानकापे आणि त्याचा पूर्ण परिवार जे आहे ते विदेशात जाण्याची त्यांची तयारी होती. एका आंदोलनामध्ये मी सांगितलं की मी पोलिसांना 5 दिवसाचा टाइम देतो, फक्त 5 दिवसामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली नाही तर 6व्या दिवशी मी त्याला पकडून आणणार आहे. ते कुठेही असू. 3 दिवसामध्ये आयोचा फोन आला, साहेब पकडले.
हे जे लोक ज्यांचे नाव आता काढण्यात आलेले आहे, पवन लहाने, गणेश शिंदे, जे कोणी असेल, म्हणजे नियम अगर आहे की ज्या प्रकारे आदर्श घोटाळा झाला त्याचप्रमाणे यशस्वीचा झाला. पण आदर्श सगळे डायरेक्टर्स आणि चेअरमॅनला अरेस्ट करून मागच्या अनेक महिन्यापासून ते जेलमध्ये सडत आहे. मग तेच नियम यशस्वीनीच्या डायरेक्टर्स चेअरमॅनला का होत नाही? या कारणाने होत नाही की ज्या प्रकारे मी आदर्श लोकांना भेटलो होतो, पहिल्या मीटिंग मध्ये त्यांना सांगितलं होतं की त्रास तुम्हाला आहे, त्रास तुम्हाला आहे, तुम्हाला ताप आलेला आहे, गोळ्या तुम्हालाही खावा लागणार आहे, नाहीतर ताप तुम्हाला, त्रास तुम्हाला, आणि इम्तियाज जरी गोळ्या खाऊन बसत आहे. मग ते म्हणणार की इनको कोई तकलीफ नहीं है तो आप क्यों बीच में बोल रहे थे? तो मी त्यांना सांगितलं होतं जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद दाखवणार नाही तुमचे पैसे मिळणार नाही. आणि प्रामाणिकपणे ते रस्त्यावर आले. मी जेव्हा बोललो त्यांना की चला उद्या आपल्याला डीडीआर ऑफिसवर जायचं आहे, चला आपल्याला ह्या पोलीस स्टेशन मध्ये जायचं आहे, सगळे लोक आले. आता तुमची ही जबाबदारी आहे, जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद दाखवणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर काही होणार नाही. आणि मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मी आज एक जिल्ह्याचा खासदार आहे. मला माहित नाही आहे की उद्या मी खासदार आहे, राहणार नाही राहणार मला माहित नाही. पण मी तुम्हाला शब्द देतो की खासदार असो किंवा नसो, पूर्ण ताकदीने मी तुमच्या सोबत राहणार. जे तुम्हाला लागतं, जे तुम्हाला लागतं ते सगळं करण्यासाठी मी तयार आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. नेहमी कशाला खूप ऊन आहे, कशाला जाऊ मी, बाकीचे लोक गेलेले आहेत. एक एक माणसाची जबाबदारी आहे, तुमच्या परिवारातल्या लोकांची जबाबदारी आहे. पुरुष बसले त्यांचे पैसे गेले म्हणजे फक्त पुरुषांचे पैसे नाही, त्यांच्या परिवारातले पैसे गेलेले आहेत. सगळे लोक हैराण आहे, परेशान आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे वेगवेगळ्या पतसंस्था आहे, आता त्यांनी जे आम्ही हायकोर्टामध्ये केलेला नेक्स्ट हिअरिंग मध्ये जेव्हा आता काय झालेलं आहे की जे लोक मरत आहे या आदर्शात ते 26 लोक, काय किंमत आहे त्यांची? मेले म्हणजे मेले, त्यांच्या जीवाची काही किंमत नाही. कुठेही बातमी येत नाही त्या आदर्श खेळीला, त्याला हृदयाचा झटका लावून ते मेलं म्हणजे काय? गोरगरिबांच्या कोणी वाली नाही. मग मी नेक्स्ट हिअरिंग मध्ये हायकोर्टाला एक प्रश्न विचारणार की जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि चेअरमॅनला अरेस्ट करणार होतं ते यशस्वीनीचे डायरेक्टर्स आणि चेअरमॅनला का सोडण्यात आलेलं आहे? का सोडण्यात आलेला आहे? नियम आहे तर सगळ्यांसाठी नियम बरोबर आहे, नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे. राजनीतीमध्ये तसं नाही आहे. मी दारूचे दुकान फोडली म्हणजे 353, 235 रुपये त्या गल्ल्यामध्ये दारूच्या दुकानामध्ये मी चोरून गेले. उसने दिखाया कि इम्तियाज जलील ने मेरे गले में से 235 रुपये ले लिया. पुलिस वालों ने डकैती का गुन्हा दाखल कर लिया. पोलिसांना असं वाटत होते की कधीतरी एक केस झाला, 2 केस झाले, 4 केस झाले, 6 केस झाले, 10 केस झाले, 12 केस झाले, कधी आपण या माणसाला आपण दाखवू. कभी तो इसको डराएंगे कि देखो पर देख इतने केसेस हो गए. मी त्यांना एकदा अधिकाऱ्यांना सांगितलं, अरे साहब केसेस से डरता नहीं, तुम 12 या 50 केसेस मेरे ऊपर लगा दो, मैं इनके लिए लड़ता रहूंगा. मला फक्त हे सांगायचं आहे की आमची जी टीम आहे, मी फक्त जे कायद्याचा, पण माझी सगळी टीम जे आहे ते खूप चांगल्या रीतीने आपल्याला न्याय देण्यासाठी काम करत आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे आम्ही जास्त काही करू शकत नाही, कारण आचारसंहितामध्ये खूप सारे हे करायचं ते नाही करायचं, म्हणून मी जास्त काही करू शकत नाही. पण आधी मी आपल्याला हे सांगतो, तुमचा एक मुलगा म्हणून
आप बिल्कुल चिंता नहीं करना, आपका बेटा आपके लिए जिंदा है और इंशाल्लाह आपके लिए रखता है। आप बिल्कुल इस बात घबराना नहीं की आपके साथ कोई खड़ा नाही आहे। मला माहित नाही तुम्ही कुठे गेला असेल, पुन्हा करून जाऊन न्यायासाठी तुम्ही त्यांच्याकडे गेले असेल, पण मी आपल्याला शब्द देतो, आपके पैसे भी वापस लाने की जिम्मेदारी आपका एक बेटा उठाता है। आणि आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद। जेव्हा कधी आम्ही पुढच्या जे काही आपल्याला करायचं असेल, DDRला जायचं असेल, जोपर्यंत लोकांचा प्रेशर होत नाही, तुम्ही 5 लोक गेले पोलीस स्टेशनला की FIR रजिस्टर करा तर तुम्हाला आधी येऊ देणार नाही जरा। तुम्ही 50 लोक गेले तर त्याचा परिणाम काय होतो, 500 गेले तर त्याचा परिणाम काय होतो। तर हे 500 ची ताकद तुम्ही तयार करा। एका मेसेजवर आज आपल्याला जायचं आहे पोलीस स्टेशनला, तर कोणताही विचार न करता जायचं म्हणजे जायचं, तब जाकर है तो हमारी लड़ाई मजबूत होगी। और मैं आपको एक बार फिर से विश्वास दिलाता हूं कि आप किसी भी हालत के अंदर किसी भी तरह का आप घबराइए मत, डरिए मत। ये लड़ाई अब अकेले आपकी नहीं है, ये लड़ाई हम सब की है। बहुत बहुत धन्यवाद।